तर तुरीचे भाव मागच्या वर्षीपेक्षा खूपच कमी आहे. समजा नापेड चालू झाल्यानंतर थोडाफार भावामध्ये फरक पडतो समजा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण की नापेड चालू झालं तर आवक कमी होती. आवक कमी होती, शेतकरी तिकडं पण बोलतात ना. त्याच्यामुळे समजा करायला पाहिजे शासनाने. जसं सोयाबीन झालं तसं तुरीचं नाही झालं पाहिजे समजा. कारण की सोयाबीनचं उशिरा झालं ना सुरू, खूप उशिरा झाला. कारण त्याच्यावर तर पहिलाच माल निघला ना. आता काय राहिलं शेतकऱ्याकडे, आता थोडा भाव वाटा, आता काय फायदा पण नाही ना शेतकऱ्याचा समजा. म्हणजे जे तुरीच्या बाबतीत झालं ते सोयाबीनच्या बाबतीत नाही झालं पाहिजे समजा. नाही व्हायला पाहिजे. कारण शासन कसं करताय की बाबा अर्ध्याच्या वर समजा माल अर्ध्याच्या पेक्षा बी जास्त विकून इकडे होतं तरच त्याच्यानंतर शासनाचा कुठं विचार चालतो. आज आपण येईल जालना बाजार समितीला, बघू शकता या ठिकाणी काटा करणं चालू आहे आणि काही काटा पण झालेला आहे तिकडे थप्पी सोयाबीनची. आणि इथं बी माप चालू आहे, या ढेरचं खाली ढेर होता मागं त्याचं माप चालू आहे. आणि आपण आजचे सीड क्वालिटीचे माल आहे, तसंच रेग्युलर माल बी येईल दुकानावर. आणि संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून पुढं व्हिडिओमध्ये. दादा पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या. भक्ती ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 6. भक्ती ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 6. बरं, सोयाबीनची आवक किती आहे अंदाजी? सोयाबीनची आवक कमीत कमी 4 ते 5 ते 6 हजार आवक पक्की. 5 ते 6 हजार. आणि सध्या कोणता माल येऊ राहिला बाजार समितीत? ग्रीन बोर्ड तर फुल फॉर्म मध्ये सध्या 52 रुपये गेले. बघू शकता माल 52 रुपये गेले. बियासाठी खरेदी बियासाठी 5,000. रेग्युलरचा भाव 4800 रुपये. रेग्युलर मालचा भाव 4800. आणि कमीत कमी समजा काय विकू राहिली जरा डागी खा त्याच्या खाली कमी नाहीच म्हणता येईल समजा. सध्या तर नाही 48 समजा. 48 खाली सध्या काहीच नाही. बरोबर आहे. आणि दुसरे आणखीन बियाण्यासाठी कोणती खरेदी होती बरं? नाही आता सध्या ते जो विस्तारा वगैरे ते होतं पण झालं. ते महामंडळ 335 समजा आता घेऊन राहिले. नुसतं एकच ब्रँड चढवला ग्रीन गोल्ड. फक्त ग्रीन गोल्ड चालू आहे. आणि दुसरं जर असलं फुले किमिया, फुले संगम, ते 4800. 4800. सगळे माल रेग्युलर मध्ये विकू राहिले. सगळे माल रेग्युलर. आणि फक्त जे ग्रीन गोल्ड आहे ते काय विकू राहिलं कमीत कमी बियाण्यासाठी जर चाललं तर 5,000 ते 5200 बियाण्यासाठी चाललं तर. आणि बियाण्यामध्ये नाही गेलं तर मग ते रेग्युलर मध्ये 4800 रुपये. 4800. बरं, सोयाबीनचे भाव आपले शनिवारी काय होते? शनिवारी होते 4700 रुपये. आज 50 रुपयांनी तेजी आलेली. 50 रुपयांनी तेजी आली समजा. पाहुणे कधी काही एखादा माल समजा पाहुणे 4800. बरोबर आहे. भविष्यात आता आणखीन भाव वाढायची काही आहे का शक्यता? मी तर म्हणतो रेग्युलर 5200 रुपये होऊन जावं. रेग्युलर 5200 व्हायला पाहिजे आणि होऊन जावं. कारण की सध्या आवक कमी आहे ना. आवक कमी आहे. शेतकरी बरेच नाफेडला चालले. नाफेडला चालले. पुन्हा 5200 झाल्यावर मग शेतकरी जात नाही नाफेड. मग नाफेड मध्ये जाणार नाही, पुरे शेतकरी इकडे येते. आणि तिथं मी त्यांची आठ आहे ना की हेक्टर इतकेच क्विंटल घेऊ, इतकेच क्विंटल घेऊ, त्यांची आठ आहे ना. बरोबर आहे. त्याच्यात काही त्याला चांगला माल लागतो. चालना आहे गाळणा आहे तिथे. त्यात काही चालना नाही होतो. बरोबर आहे. आपण आज जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव. आज आपण येलो होतो जालना बाजार समितीला. आपल्यासोबत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना एकरी काय उतारा आला व सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत व सध्या काय भाव चालू आहे व त्यांची काय अपेक्षा आहे सोयाबीन संदर्भात. संपूर्ण माहिती पुढे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. दादा बैल आपलं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. बरं, तर सोयाबीन तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये घेतली होती बरं? साधारण 5 एकर क्षेत्र होतं. तर किती उतारा आला आपलं सोयाबीनचं एकरी? एकरी आपला आता जी चिपडी जमीन असते त्याला काही जास्त फारसा उतारा येत नाही. कारण तिचा 4 ते 5 क्विंटलचाच उतारा येतो. आणि जी चांगली जमीन असते त्याच्यामध्ये 6 ते 7 क्विंटलचा उतारा येतो. बरोबर आहे. तुम्ही कोणती जात लावली होती बरं? कोणतं वाण होतं आपलं? एक ग्रीन गोल्ड होतं आणि एक 312 होतं. 312. तर कोणतं चांगलं राहिलं दोन्हीपैकी? दोन्हीपैकी एक 312 जरा चांगला उतारा आला. कारण ते रान चांगलं असल्यामुळे थोडा उतारा जास्त आला त्याचा. बरोबर आहे. आणि सोयाबीनला सध्या काय भाव चालू आहे बरं बाजार समितीत? बाजार समितीमध्ये 47.5 ते पावणे 48 पर्यंत आहे. आजचे दर समजा. आजचे दर. आणि तुमची सोयाबीन महाग आहे का आणली आणखी? महाग आहे काय इकली पण. सुरुवातीला काय भाव विकली बरं? सुरुवातीला काय आपलं 4000 4200. आता सध्या भाव वाढे समजा. सध्या भाव वाढले आता कारण शेतकऱ्याकडे कुठं माल राहिला आता. बरोबर आहे. सगळा माल गेला शेतकऱ्याचा. आणि आता काय भाव भेटला पाहिजे बरं सोयाबीनला? तर असं वाटतं तुम्हाला की सोयाबीन टाका का थांबा? खरं तर सोयाबीनला म्हणलं तर 6000च्या पुढेच भाव पाहिजे तरच पुरते सोयाबीन. कारण त्याच्यात मजुराचा खर्च, पुन्हा अजूक तुमचं औषध, पुन्हा अजूक खतं वगैरे म्हणलं ना तर तरी 6000चा भाव असला तरच पुरते. नाही का 5000 कताही पुरत नाही. आणि त्याच्यामध्ये जो नाफेडचं आहे, नाफेडचं समजा 53-28 आहे. इथं समजा 47-47 रुपये जातं समजा.
तर आपल्याला कुठंतरी समजा शेतकऱ्याला खर्च वाटतं की बाबा तिकडे इतका भाव आहे हा हा आणि इथं कमी जातो समजा, पण मग आता या भावांतर जो फरक आहे हा हा समजा त्याच्यावर शासनानं थोडं तरी समजा त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण शेतकऱ्याला आश्वासनच देतं शासन. बरोबर आहे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण की भावांतर फरक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे पट्ट्यानुसार. समजा जवळपास 1000 रुपये 500 रुपये का होईना आणि क्विंटल माग. शासन काय करतं, नुसते आश्वासन देतं बाबा आम्ही खरेदी करू तितकी खरेदी करू, पण तितकी खरेदी सुद्धा करत नाही. पण नावीला जर शेतकऱ्याला इकडं वळवट लागत ना. हा हा बरोबर आहे. शासनानं नाफेड बी लवकर चालू केलं पाहिजे. नाफेड लवकर चालू केलं पाहिजे, सुविधा चांगल्या दिल्या पाहिजे, तरच शेतकरी तिकडे जाणार ना. आता शेतकऱ्याला थोडी स्वतःचा तोटा करावा वाटतो. बरोबर आहे बरोबर आहे. जर तुम्ही ते शासनाने तिकडे समजा चांगला सुविधा दिल्या वगैरे दिल्या, ते समजा इकडे आता समजा आता बहुत समजा 300-400 रुपयाचे हा. आहे, ती थोडीच घाटा थोडीच स्वतःहून शेतकरी करणार आहे. बरोबर आहे. आणि तुरीचं बी काय नाफेड चालू झालं पाहिजे लवकर लवकर, काय सांगू इच्छिता? लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे, कारण इकडं तुरीचे भाव मागच्या वर्षीपेक्षा खूपच कमी आहे. समजा हा. नाफेड चालू झाल्यानंतर थोडाफार भावामध्ये फरक पडतो समजा. बरोबर आहे अगदी बरोबर आहे. कारण की नाफेड चालू झालं तर आवक कमी होती. आवक कमी होती, शेतकरी तिकडे पण बोलू शकणार. हा हा. त्याच्यामुळे समजा करायला पाहिजे शासनानं. जसं सोयाबीन झालं तसं तुरीचं नाही झालं पाहिजे समजा. हा, कारण की सोयाबीनचं उशिरा झालं ना सुरू. खूप उशिरा झाला, कारण त्याच्यावर तर पहिलाच माल विकला आणि आता काय राहिलं शेतकऱ्याकडे, आता थोडा भाव वाढला, आता काय फायदा पण नाही ना शेतकऱ्याचा समजा. हा हा. म्हणजे जे तुरीच्या बाबतीत झालं ते सोयाबीनच्या बाबतीत नाही झालं पाहिजे समजा. नाही व्हायला पाहिजे, कारण शासन कसं करताय की बाबा अर्ध्याच्या वर समजा माल अर्ध्याच्या पेक्षा बी जास्त विकून इकडे होतं, तरच त्याच्यानंतर शासनाचा कुठं विचार चालतो. बरोबर आहे. लवकरात लवकर तुरीची बी खरेदी झाली पाहिजे समजा. लवकरात लवकर खरेदी केंद्र चालू व्हायला पाहिजे, पुन्हा उद्योगाच्या सुविधा पण द्यायला पाहिजे, शेतकऱ्याला परेशानी नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला ऑनलाईन करायला याला हा बाबा अडचण नाही आली पाहिजे. आता सगळे शेतकरी कसं असते सुशिक्षित नसते ना, काहीला ऑनलाईन करणं कशा पद्धतीने करायची काय करायचं, हे सगळं आता शासनानं त्याचा विचार करायला पाहिजे चांगला. बरोबर आहे. कारण की शेतकरी जो वर्ग आहे सगळा सुशिक्षित नाही, काही त्याचा अडाणी पण आहे. त्यामुळं असतात ना त्याच्यात काही अडाणी पण आहे, काही साधारण पण आहे. समजा काही सुशिक्षित असते ते समजा थोडंफार घेते, पण मग आता हे साधारण जे वर्ग आहे त्यांनी काय करायचं, समजा ज्याला समजतच नाही त्यांनी काय करायचं. त्यासाठी चांगल्या सुविधा करणं आणि जसं जेणेकरून शेतकऱ्याला चांगला लाभ मिळेल असं काही शासनाने त्याच्यात निर्णय घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. जसं सोयाबीनचं नाफेड सुरू झालं तसं तुरीचं बी झालं पाहिजे. चालतं लवकरात लवकर झालं पाहिजे ते बी. लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण कसं जेवढं लवकरात लवकर सुरू होईल तेवढं शेतकऱ्याचा फायदा होईल. बरोबर आहे. कारण की माल अर्धा ऐकल्यावर सुरू होतं कधी बी नाफेड, कधी पण त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा न होता व्यापाऱ्याचा फायदा होतो. व्यापाऱ्याचा फायदा होता आणि शेतकऱ्याचा कधी पण तोटाच आहे ना. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी त्यांनी खंत व्यक्त केली की नाफेड लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे आणि सोयाबीनला बी कमीत कमी 6000 भाव मिळाला पाहिजे. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबे, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.